विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांची कारणं आणि त्या कारणावरती शासन, समाज, सरकार, शेतकरी आपण सर्वांनी मिळून काय उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. या पुढची संकल्पना मी तुमच्यासमोर ठेवू इच्छित आहे आणि त्या संकल्पनेचं नाव आहे ती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचं महत्त्व. आज जर आपण विचार केला आपल्या भारताचा, जगाचा आणि इतर देशांचा, या सगळ्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थाच ही एक अशी अर्थव्यवस्था आहे की त्या अर्थव्यवस्थेला आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था शेती हा कणा आहे. अर्थात भारतीय अर्थव्यवस्थेमधली शेती जर या ठिकाणी कमकुवत ठरली असती किंवा कमी असती किंवा शेतीमधून उत्पादन मिळालं नसतं तर आपल्याला कदाचित आपल्या देशातील लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करणं किंवा उपभोगाच्या वस्तूंचा पुरवठा करणं किंवा उपजीविकेचे साधनं भागवणं यांचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासमोर उभा राहिला असता. पण तसं न होता आपली भारतीय शेती अत्यंत महत्त्वाचं स्थान निर्माण करून ठेवलेली क्षेत्र आहे. भारतीय शेतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय शेती फक्त समाजातील लोकांना उपभोगाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूच उपलब्ध करून देत नाही, तर औद्योगिकीकरण क्षेत्राला लागणारा कच्चा माल, आपल्या शेतीसाठी पूरक असणाऱ्या वेगवेगळे जे आपले व्यवसाय आहेत, या सगळ्या व्यवसायाला कच्चा माल पुरवठा करणारं क्षेत्र या ठिकाणी म्हणून गणलं जातं. म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही आपली अशी अर्थव्यवस्था आहे की त्या अर्थव्यवस्थेवर फार मोठा भार या लोकसंख्येचा आहे आणि जवळजवळ 70 ते 80% लोक रोजगाराच्या बाबतीत असतील, उपभोगाच्या बाबतीत असतील, कुठल्याही बाबतीत असतील तर ते आपल्या शेतीवर अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून औद्योगिकीकरण क्षेत्राला कच्चा माल पुरवठा करणारं क्षेत्र आणि आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये फार मोठा वाटा स्थापन करणारं किंवा देणारं क्षेत्र म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं हे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. त्यामधला पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीमधून मिळणाऱ्या राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा आपण मोजत असताना सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशात स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या देशामध्ये आपण 1950-51ला पंचवार्षिक योजनांची निर्मिती करण्याचं ठरवलं आणि निर्मिती करून त्या ठिकाणी आपण ते राबवायला सुरुवात केली. आणि तेव्हा मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं जवळजवळ 59% वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये हा शेती क्षेत्रामधून दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर 10 वर्षाच्या काळाचा विचार केला तर कालांतरानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्रामधून मिळणारा वाटा हा कमी कमी होत गेला. याचा अर्थ आपल्या देशाची लोकसंख्या वाढत गेली आणि मग त्या ठिकाणी आपल्याला लोकांच्या उपभोगावरचा खर्च म्हणजे अर्थातच अन्नधान्य या ठिकाणी खर्ची पडत गेलं आणि आपला वाटा हा कमी कमी होत गेला. राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर पाहिला तो 59% आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये 2010 पर्यंतच्या आकडेवारीनुसार आपल्याला सांगता येतं की तो म्हणजे जवळजवळ 20% राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा शेती क्षेत्राचा आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा फार मोठा आहे, हे एक महत्त्व आहे. नंबर 2चं महत्त्व आहे आणि ते म्हणजे की लोकांच्या उपजीविकेचे महत्त्वाचे स्थान आणि साधन म्हणून आपण जर कशाकडे पाहत असाल तर ते म्हणजे शेतीकडे पाहतो. शेतीमध्ये लोकांचे उपजीविकेचं स्थान फार महत्त्वाचं आहे आणि शेतीमधून सगळ्याच्या सगळ्या वस्तू या आपल्याला उपजीविका करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. अर्थात ह्या शेती क्षेत्राचा जर भार कमी असतं किंवा शेती क्षेत्राचं महत्त्वाचं स्थान नसतं तर आपल्या देशातील लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असता, साधनं आपल्याला कुठंतरी शोधावी लागली असती. म्हणून या ठिकाणी नंबर 2चं महत्त्व आपल्याला असं सांगता येतं आणि ते म्हणजे लोकांच्या उपजीविकेचं म्हणजे उपभोगाचं महत्त्वाचं स्थान जर कुठलं असेल तर ते म्हणजे शेती आहे आणि ती शेती साधन म्हणून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असलेले आपल्याला पाहायला मिळते. नंबर 3 आहे की सरकारी उत्पन्नाचे
साधन, सरकारच्या उत्पन्नाचं साधन म्हणून आपण जे काही वेगवेगळे 3 क्षेत्रांकडे पाहतो, त्यामध्ये शेती आहे, औद्योगिककरण आहे आणि वस्तू आणि सेवा पुरवठा करणारं क्षेत्र आहे. या 3 क्षेत्रामधून आपल्या देशाला हे उत्पन्न मिळतं. मग वेगवेगळ्या प्रकारचा कर असेल, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे साधनं असतील, हे कशावरती अवलंबून आहेत? ते म्हणजे या 3 क्षेत्रावरतीच अवलंबून आहेत. म्हणून सरकारचे उत्पन्नाचे साधन म्हणून आपण या शेती क्षेत्राकडं महत्त्वाचं स्थान देऊन पाहत असतो. 4थं महत्त्वाचं स्थान आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त रोजगार पुरवणारं क्षेत्र, रोजगार पुरवणारं युनिट, रोजगार पुरवणारा भाग म्हणून आपण कशाकडे पाहत असू तर ते म्हणजे शेती क्षेत्राकडे पाहतो. आणि आपल्या देशातील जवळजवळ 70 ते 80% लोक आजही आपल्याला असं पाहायला मिळतं की आपल्या देशामध्ये शेती क्षेत्रामध्ये काम करत असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे नंबर 4चं महत्त्व आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी 5वं महत्त्वाचं स्थान आहे ते म्हणजे आपल्या देशामध्ये आपण नियोजन करायचं आहे आणि ती नियोजन करत असताना महत्त्वाची भूमिका जर कोण बजावत असेल तर ते म्हणजे ही शेती आहे. शेती बऱ्याच वेळेला जर आपल्या या ठिकाणी शेतीचं नियोजन आपण करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था जर व्यवस्थितरित्या बसवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही शेतीची भूमिका नियोजनाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात घ्यावी लागते. आजही आपण असं पाहतो की जवळजवळ 65% लोक हे शेती क्षेत्रावरच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत आणि त्या वस्तूंची मागणी फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि त्याचबरोबर औद्योगिककरणाला कच्चा पुरवठा उपलब्ध करून देण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे भारतीय शेती करत असते. म्हणून कृषी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे असं आपल्याला या वेगवेगळ्या पंचवार्षिक आपण योजना राबवल्याच्या नंतर आपल्याला दिसून येतं. आणि 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वाढत्या लोकसंख्येस अन्नधान्यांचा पुरवठा करणारं क्षेत्र जर कुठलं असेल तर ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमधलं शेती क्षेत्र आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राची फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी आपल्याला आपल्या देशातील लोकांना अन्नधान्य पुरवठा करण्यासाठी म्हणा किंवा आपल्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये आपण अन्नधान्याचं निर्यात करण्यासाठी म्हणा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची भूमिका पार पडत असलेली आपल्याला शेती या ठिकाणी पाहायला मिळते. 7वा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी मांडता येतो आणि तो म्हणजे असा की भांडवल निर्मितीतील महत्त्वाची भूमिका जर कोणाची राहिलेली असेल तर ती म्हणजे कृषी क्षेत्रात राहिलेली आहे. की बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की आपल्या देशामध्ये उत्पन्न जास्त असणारा गट हा कमी आहे आणि कमी उत्पन्न असणारा गट हा जास्त आहे. आणि आपण बचत आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ज्यांचं उत्पन्न कमी आहे आणि ते लोक बचत जास्त करतात, गुंतवणूक जास्त करतात. आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे आणि ते बचत कमी करतात आणि गुंतवणूक कमी करतात. म्हणून आपल्याला आपल्या देशामधून जास्तीत जास्त भांडवल निर्मिती झाली पाहिजे असं जर वाटत असेल आणि दिसत असेल, केली जात असेल तर ते म्हणजे शेती क्षेत्रामधून ही भांडवल निर्मिती केली जाते. म्हणून या ठिकाणी भांडवल निर्मितीमधली जी काही भूमिका शेती क्षेत्राची आहे ती फार महत्त्वाची आहे. 8वं महत्त्व आणि 8वा मुद्दा आपल्याला या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीच्या महत्त्वाच्या भूमिकेच्या संदर्भात मांडता येतो आणि तो म्हणजे की आपल्या देशामध्ये समतोल विकास घडवून आणण्यासाठी जर कोण महत्त्वाची भूमिका पार पाडत असेल ती म्हणजे शेती क्षेत्र आहे. आता बऱ्याच वेळेला आपली शेती हे पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असली तरी आपल्या शेतीमधून मिळणारं उत्पादन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. आणि त्या ठिकाणी आपण असं म्हणता येतं की ज्या भागामध्ये काही विकास झालेला नाही त्या भागामध्ये अन्नधान्याचा उपलब्ध करून देण्यासाठी, अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी हे क्षेत्र काम करत असतं. म्हणून ज्या भागामध्ये काही उत्पादन झालेलं नाही त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन ते त्या ठिकाणी पाठवता येतं आणि तिथल्या लोकांची उपजीविका, उपभोगावरचा खर्च, उपभोग या ठिकाणी समतोल राखता येतो. म्हणून आपल्याला भारत देशाचा, भारतीय अर्थव्यवस्थेचा, आपल्या देशातील राष्ट्रीय उत्पन्नाचा या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर समतोल विकास साधण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची महत्त्वाची भूमिका आहे. 9वा मुद्दा असा आहे की औद्योगिक विकासाची ही कृषी क्षेत्र म्हणजे साधन आहे. कारण शेती क्षेत्राने एखाद्या वर्षी जर असं ठरवलं की आपण कच्च्या मालाची निर्मिती करायची नाही आणि कच्चा माल औद्योगिकरणाला पुरवठा करायचा नाही तर त्या ठिकाणी बरेचसे उद्योग, बरेचसे कारखाने, बरेचसे इंडस्ट्रीज या ठिकाणी आपल्याला बंद पडलेली पाहायला मिळेल. कारण
औद्योगिकरणासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करून देणारं क्षेत्र हे शेती क्षेत्र आहे. म्हणून औद्योगिकरणाचा विकास हा कशावरती अवलंबून आहे, तर तो म्हणजे शेतीवरती अवलंबून आहे. म्हणून शेतीचा विकास, औद्योगिकरणाचा विकास, वस्तू आणि सेवा पुरवठा करणाऱ्या क्षेत्राचा विकास आणि या तीन क्षेत्राचा विकास म्हणजे आपल्या भारताचा विकास. आणि भारताचा विकास म्हणजे आपल्या भारताच्या आर्थिक वृद्धीच्या वाढीच्या दराचा विकास. अर्थातच आपल्या राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर तुम्हाला वाढलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून औद्योगिकरणाची विकासाची गती जर वाढवायची असेल तर त्याचं साधन म्हणून आपण कुणाकडे पाहत असाल तर ते म्हणजे शेती क्षेत्राकडे पाहतो. म्हणून ही एक महत्त्वाचं आहे. आणि 10वं आणि शेवटचं महत्त्व आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचं सांगता येतं ते म्हणजे आपल्याला आपल्या देशातून काहीतरी निर्यात करावी लागते. अर्थातच आपण काहीतरी आयात करत असतो. अशा वेळेला आपल्याकडे परकीय चलन उपलब्ध नसतं आणि हे परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय किंवा उद्योग किंवा क्षेत्र किंवा ठिकाण आणि या ठिकाणी आपल्याला भारतीय शेतीला म्हणता येतं. म्हणून भारतीय शेतीमधून आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करून त्या उत्पादनाची निर्यात करून परकीय चलन मिळवून देऊन आपला जो वेगवेगळ्या देशाशी व्यवहार तोल आहे मग तो आंतरराष्ट्रीय लेवलचा आहे आणि तो व्यवहार तोल संतुलित करण्याचं काम जर कोणामुळं होत असेल तर ते म्हणजे हे शेती क्षेत्रामुळं होतं. आणि या ठिकाणी ही आपण विसरून चालणार नाही. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय म्हणून जर आपण कोणाकडे पाहत असाल तर ते म्हणजे शेती क्षेत्राकडे पाहतो. शेती क्षेत्र मग इतकं महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला असं म्हणता येतं की भारतीय अर्थव्यवस्थेमधली जी काही परिस्थिती तीन क्षेत्राच्या बाबतीत आहे त्या तिन्ही क्षेत्राच्या बाबतीत सगळ्यात जास्त महत्त्वाची भूमिका जर कोणाची असेल तर ते म्हणजे ही शेती क्षेत्राची आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्या भूमिकेशिवाय त्याच्या सहकार्याशिवाय आपण आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न आणि आपल्या भारताचा विकास, समतोल विकास आणि या ठिकाणी साधणार नाहीत. हे एवढा मुद्दा मी तुमच्यासमोर या ठिकाणी आजच्या भागामध्ये ठेवत आहे. या बाबतीत जर काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी मला तुम्ही फोन करून विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.